मराठ्यांचं कॉलेज मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे गेल्या 6 दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग करून मेडिकल ट्रीटमेंट नाकारून आज मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी आमरण उपोषण करतायत। या आमरण उपोषणाकडे राज्य सरकार आणि नालायक सत्ताधारी संपूर्ण डोळेझाक करत आहेत। या नालायक सरकारचं या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आज आपण नांदगाव तालुक्यातर्फे मराठा सेवकांतर्फे हा आत्मक्लेश जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। या आत्मक्लेश जन आक्रोश मोर्चाचं कोणत्याही राजकीय पक्षाशी, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याशी, कोणत्याही राजकीय नेत्याशी कुठलाही काडी मात्र संबंध नाही। या जन आक्रोश मोर्चासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची देणगी दान वगैरे घेत नाही, घेणार नाही। यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने, कोणत्याही सत्ताधारी नेत्याने यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये। या जन आक्रोश मोर्चामध्ये नांदगाव तालुक्यातील तमाम मराठा समाज बांधवांचे, मराठा आरक्षण समर्थकांचे आणि मराठा आरक्षण हितचिंतकांचे मी नांदगाव तालुका मराठा सेवकांतर्फे हार्दिक स्वागत करतो। आता या जन आक्रोश मोर्चाला आपण सुरुवात करीत आहोत। आपल्याकडे आहे ना रे, झूम आहे ना रे आपल्याकडे। नाही, गाडी पुढे घेतात, थांबा ना, काही ना करू, गाडी पुढे घेते, गाडी पुढे घ्यायला लावतो म्हणजे आपण फोटो त्यांना जाऊ द्या, अण्णाला जाऊ द्या। शिवबाचे वारसदार आम्ही, महाराष्ट्राचा आम्ही अभिमान, शिवबाचे वारसदार आम्ही महाराष्ट्राचा। आज 6वा दिवस आहे, तरी पण हे नाटकाचं सरकार, हे गेल्याच्या कातडीचं सरकार, हे एकनाथचं सरकार, हे फडणवीसचं सरकार आणि हे अजितदादांचं सरकार त्यांच्या एकही मागण्या पूर्ण करत नाही। शांतपणे याचा विचार करतो। माझं हे म्हणणं आहे की यांच्याविषयी आपल्याला आत्मक्लेश केला पाहिजे, यांचा विरोध केला पाहिजे, यांचा विरोध झाल्याबरोबर यांचा निषेध नोंदवला गेला पाहिजे। मतदान आले, निवडणुका आल्या, अखंड महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज एकजूट झालेला असतानाही हे तिघ
जण जर आपल्या सगळ्या मराठा समाजाला जर मोगात करतात तर तुमच्या आमच्याची लालच आहे, धिक्कार आहे. आपण नेते बनलोय, या मराठा समाजाने आपल्याला नेते बनवलंय, या मराठा समाजाने आपल्याला नेतृत्व दिलेलं आहे. आणि हे नेतृत्व करत असताना या शासनाचा आपण निषेध केला पाहिजे आणि तो निषेध असा तसा नाही झाला पाहिजे. तर त्या शासनाच्या, त्या फडणवीसच्या, त्या शिंदेच्या, त्या एकनाथच्या आणि त्या अजितदादाच्या कांटाळ्या बसल्या पाहिजे. हा प्रश्न त्या ह्या फॉरेनला विचारला पाहिजे. आपण शंडासारखे बसून त्यांना येणे करू शकत. आज 450 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर अखंड मराठा समाजाला जर कोणी एकजूट केला असेल तर ते फक्त आणि फक्त संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटील आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे की 450 वर्षानंतर जर आपल्याला हे नेतृत्व मिळालं असेल ना तर त्या सांभाळायची जबाबदारी तुमच्या आमची आहे. तुम्हाला याच विचारल की तुम्ही काय केलं जेव्हा दादाला लागत असेल. तर मी माझ्या परीने, माझ्या वतीनं या शासनाचा आत्मक्लेश करणार आहे. तो आत्मक्लेश मी माझ्या पद्धतीने करणार आहे. पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आम्ही म्हणतो घेतल्याशिवाय राहणार नाही. हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. या अजितदादाचा, या एकनाथचा, या सत्ताधाऱ्यांचा, या सत्ताधाऱ्यांचा, या एकनाथ शिंदेचा, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या त्यांचा, या एकनाथ शिंदेचा निषेध असो, या मराठा समाजाचा निषेध असो. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आमच्या हक्काचे मागणे पूर्ण झाले पाहिजे. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं, साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. या तुम्ही सरकारचा या तुम्ही सरकारचा निषेध. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं. तुला आरक्षण आणून दाखवून त्यात मराठ्याच्या आवाज सांगणार सांगणार नाही. ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटा ठोकलाय. तो गेम बचा.
चालत नाही. तिच्या नेत्याला थोपवल्याशिवाय चालणार नाही. तुमच्या छातीवरती बसून घेऊ मराठा. अरे नाक करायचा पण आमचं पुढे मावळा शिवाचा. या चंद सरकारचा, या चंद सरकारचा, या एकनाथ शिंदेचा, या नालायक सरकारचा कोण मुद्दा देणार नाही. कोण मुद्दा देणार नाही. कोण मुद्दा देणार नाही. या बिहार सरकारचा बरोबर तू मागे बढ़ो. बरोबर तू मागे बढ़ो. जोराचा वर कडा की या सरकारच्या कांडिळ्या बसल्या पाहिजे. बरोबर दादा तू मागे बढ़ो. या नालायक सरकारचा, या एकनाथ शिंदेचा, या अजित दादाचा, या देवेंद्र फडणवीसचा. बांधवांनो, तोपर्यंत आपण यांना एवढा कळकळीने जाब विचारत नाही तोपर्यंत हे षंड सरकार, हे नालायक सरकार आपल्याला आरक्षण देणार नाही. एवढा मराठा समाजाच्या महाराष्ट्रात जर आपल्याला आरक्षण मागायला रस्त्यावर उतरावं लागतं तर यासारखी नामुष्की मराठा समाजाची कुठलीच नाही. म्हणून आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या समाजाचे मनोजदादा जरांगे पाटील हे लढत आहेत. अरे याला भाग घेत आहेत की त्यांनी साथ द्यावी. या मनोजदादांचा 5 दिवसापासून उपोषण चालू आहे. तरी सुद्धा या नालायक सरकारला, या निष्क्रिय सरकारला जाग येत नाहीये. आपल्या मनोजदादांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे. तरी सुद्धा हे जे सरकार आपल्याला साथ देत नाही. म्हणून ही शेवटची लढाई आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लढाई करून सुद्धा आपल्याला आरक्षण मिळत असेल तर येणाऱ्या काळात या सरकारला खूप मोठी जबरी किंमत मोजावी लागेल. या ठिकाणी मी इथे मराठा सेवक म्हणून नमूद करतो, एक मराठा. या निष्क्रिय सरकारचं करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, एकनाथ शिंदेचं करायचं काय? या एकनाथ शिंदेचं करायचं काय? एक मराठा. या
पुढे अरे भावा मराठी पुढे मराठी पुढे मराठी सगळं मराठी पुढे शिव भोळा जगदंबाई भगवतीला जल मातीचा कळवळा शुभ तुझा रतो मावळा ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय ज्याच्या नावात पावर हाय तो नेता दमदार हाय भल्या भल्यानं बाजलंय पाणी मनोजा रांगे पाटला वाली नेता ऐका दुसरा कोणी मनोजा रांगे पाटला वाली नेता ऐका दुसरा कोणी ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी उपोषणाला बसला मात्र सगळ्यांना घामत फुटला आयऱ्या गैऱ्यांना बोलून लावलं पट्ट्या मागेच नाही हट्टाला उपोषणाला बसला मात्र सगळ्यांना घामत फुटला आयऱ्या गैऱ्यांना बोलून लावलं पट्ट्या मागेच नाही हटला त्याचा रुबाब न्याराच आहे कुणाच्या बापाला भीतच नाही त्याचा रुबाब न्याराच आहे कुणाच्या बापाला भीतच नाही असा जरा रवैयाच्या मनी मनोज रांगे पाटला वाली नेता ऐका दुसरा कोणी मनोज रांगे पाटला वाली नेता ऐका दुसरा कोणी ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी नेता ऐका दुसरा कोणी वनवा पेटूनी गाव गावी तो धावूनी सभा घेतो या रण मैदानी मराठ्यांना एक करुणी वनवा पेटूनी गाव गावी तो धावूनी सभा घेतो या रण मैदानी मराठ्यांना एक करुणी जरी दिसतो साधा आहे पण तो वाघाची औलाद आहे जरी दिसतो साधा आहे पण तो वाघाची औलाद आहे छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती ज्योती महात्मा फुले की तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय महात्मा ज्योतिबा फुलेंचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक मराठा एक मराठा अरे तुमचे आमचे नाते काय अरे या राज्य शासनाला कोड्याने मारलं पाहिजे का नाही मारलं पाहिजे हो त्यामुळे विशाल भाऊ आत्महत्या आंदोलन करीत आहे या राज्य शासनाचा निषेध असो या राज्य शासनाचे 3 प्रमुख जे आहे यांनी मराठा आरक्षणा नदीची 25वी घोषणा केली 10% ती समाजाला मान्य नाहीये विशाल भाऊच्या अंगावर कोण्या मारतायत विशाल भाऊ आज तुम्हाला त्रास होईल पण येणाऱ्या काळात आपण या एकनाथ शिंदेला या अजित दादाला आणि या देवेंद्र फडणवीसच्या पाठीवर फटके दिल्याशिवाय आपला मराठा समाज थांबणार नाही आपलं मनोज दादा ते संघर्ष करतायत विशाल भाऊ आपण जेवढा मराठा समाज जो संघर्ष करतो आहे हा संघर्ष कुठलाच मराठा सेवक विसरणार नाही ही शेवटची वेळ आहे आपल्याला फटके करायची इथून पुढे आपण यांना फटके देऊ
यांच्या अंगावर फटके मारू. बस झालं. आता इथून पुढे फटके खायचे नाही, तर यांना फटके द्यायचे. एक मराठा, एक मराठा. तुला आरक्षण आणून दाखवून परत मराठ्याच्या अवलाद सांगणे सांगणार नाही. ठोकून सांगतो ओबीसी साठी मी खोटे ठोकलाय. तेरा तो गेम बचा. परत मराठीच्या अवलाद सांगणे सांगणार नाही. माझ्या अख्खा कुटुंब उघड्यावर पडलं तरी मी अपघात नाही, पण ओबीसीच्या नेत्याला झोपवल्याशिवाय सोडणार. सरकारचा करायचा काय? अरे कोण म्हणता द्यात नाही? अरे कोण म्हणता द्यात नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. बरो दादा तरंग पाटील तू मागे बढो. बरो दादा तरंग पाटील तू मागे बढो. अरे कोण मत देणार आहे? अरे कोण मत देणार आहे? एक मराठा, एक मराठा. अरे तुमचे आमचे नाते काय? अरे